श्री गणेशाय नमः. श्री सरस्वत्यै नमः. श्री सद्गुरवे नमः. श्रीमद्गुरुदेव दत्तात्रेयाय नमः. माया प्रपंची बहु गुंतलो रे, विषाय व्याधीमध्ये बांधलो रे. देहाभिमाने अतिराहवेना, तुझ वीण रामा मज कंठवेना. नमो भगवते वासुदेवाय. श्रीमद्भागवत महापुराणम् एकादश स्कंध अथ चतुर्थोऽध्यायः. भगवंतांच्या अवतारांचे वर्णन. राजा म्हणाला, श्रीहरींनी स्वेच्छेनुसार जे जे अवतार घेऊन आतापर्यंत ज्या ज्या लीला केल्या, करीत आहेत किंवा करतील, त्या आपण आम्हाला सांगाव्यात. द्रुमिल म्हणाला, भगवान अनंत असून त्यांचे गुणही अनंत आहेत. त्यांच्या गुणांची गणती करीन असे जो म्हणतो तो मूर्खच म्हटला पाहिजे. एखादा कोणी कोणत्याही रीतीने पृथ्वीवरील धुळीचे कण मोजेल, परंतु सर्व शक्तींचे आश्रय असलेल्या भगवंतांच्या गुणांची कितीही काळ लागला तरी गणती करू शकणार नाही. भगवंतांनी स्वतःच निर्मिलेल्या पंचमहाभूतांचा योगाने विराट शरीराची निर्मिती करून आपल्या अंशाने त्यात प्रवेश केला. तेव्हा त्या आदिदेव नारायणाला पुरुष हे नाव मिळाले. हा त्यांचा पहिला अवतार होय. त्यांच्या या विराट शरीरात तिन्ही लोक राहिले आहेत. त्यांच्याच इंद्रियांपासून सर्व देह धारण करणाऱ्यांची ज्ञानेंद्रिये आणि कर्मेंद्रिये निर्माण झाली आहेत. त्यांच्या स्वरूपापासूनच प्राण्यांमध्ये ज्ञानाचा संचार होतो. त्यांच्या श्वासोश्वासाने सर्व शरीरात बळ येते. तसेच इंद्रियांमध्ये ओज आणि काम करण्याची शक्ती उत्पन्न होते. ते सत्व इत्यादी गुणांनी विश्वाची उत्पत्ती, स्थिती आणि प्रलय करतात, म्हणून तेच आदिकर्ता होत. सर्वप्रथम जगाच्या उत्पत्तीसाठी त्यांच्या रजोगुणापासून ब्रह्मदेव निर्माण झाले. नंतर ते आदिपुरुष आपल्या सत्वांशाने जगाच्या स्थितीसाठी, तसेच ब्राह्मण व धर्म यांच्या रक्षणासाठी यज्ञपती विष्णू झाले. तसेच तेच तमोगुणाच्या अंशाने जगाच्या संहारासाठी रुद्र झाले. अशा प्रकारे निरंतर त्यांच्यापासूनच प्रजेची उत्पत्ती, स्थिती आणि संहार होत असतात. दक्ष प्रजापतीची मूर्ती नावाची कन्या धर्माची पत्नी होती. आदिपुरुषाने तिच्यापासून ऋषी श्रेष्ठ, शांतचित्त अशा नर आणि नारायण यांच्या रूपाने अवतार धारण केला. त्यांनी नैष्कर्म्य प्राप्त करून देणाऱ्या कर्माचा उपदेश केला व स्वतःसुद्धा त्याचेच अनुष्ठान करीत आजही ते बद्रिकाश्रमामध्ये आहेत. मोठमोठे ऋषी त्यांच्या चरणकमळांची सेवा करीत असतात. इंद्राला शंका आली की तपश्चर्येने हे आपले स्थान हिरावून घेऊ इच्छितात. तेव्हा त्याने तपश्चर्येमध्ये विघ्न आणण्यासाठी परिवारासह कामदेवाला पाठविले. कामदेवाला भगवंतांच्या महिम्याचे ज्ञान नव्हते, म्हणून तो अप्सरागण, वसंत ऋतू, शीतलवायू यांच्यासह बद्रिकाश्रमात जाऊन स्त्रियांच्या कटाक्ष बाणांनी त्यांना घायाळ करण्याचा प्रयत्न करू लागला. हे इंद्राचे अविवेकी कृत्य आहे हे जाणून आदिदेव गर्व न बाळगता भयकंपित झालेल्या त्या सर्वांना हसत हसत म्हणाले, कामदेवा, देवांगनांनो, वायो, तुम्ही भिवू नका. आमच्या आदरतिथ्याचा स्वीकार करा. आता इथेच थांबा. आमचा आश्रम सुना करून जाऊ नका. राजन, नरनारायण ऋषींनी अभयदान देत जेव्हा त्यांना असे म्हटले, तेव्हा कामदेव इत्यादी लाजेने मानाखाली घालून दयाळू नरनारायणांना म्हणाले, प्रभू, आपल्या बाबतीत ही काही आश्चर्याची गोष्ट नाही, कारण आपण मायेच्या पलीकडे गेलेले आणि निर्विकार आहात. म्हणून आत्माराम आणि ज्ञानी पुरुष निरंतर आपल्या चरणकमळांना प्रणाम करीत असतात. तुमचे भक्त आपल्या स्थानाचे उल्लंघन करून तुमच्या परमपदाला जातात, म्हणून देव निरनिराळ्या प्रकारे त्यांच्या साधनेत विघ्ने निर्माण करतात. परंतु जे लोक यज्ञ इत्यादींच्या द्वारे देवतांना आहुतींच्या रूपाने त्यांचा भाग देत राहतात, तेव्हा ते विघ्ने आणत नाहीत.
परंतु जर आपली कृपा असेल तर मात्र आपले भक्तजन त्या विघ्नांच्या माथ्यावर पाय देतात. काही जण खोल समुद्राप्रमाणे असलेल्या तहान, भूक, ऊन, थंडी, पाऊस, आंतरबाह्य प्राण यामुळे होणारे कष्ट, तसेच रसनेंद्रिये आणि जननेंद्रियांचा आवेग यांना ओलांडून पलीकडे जातात. परंतु ते पुन्हा गायीच्या खुराने तयार झालेल्या खड्ड्यातील पाण्यात बुडावे तसे निष्फळ क्रोधाच्या आहारी जाऊन आपली कठीण तपश्चर्या धुईला मिळवितात. ते अशी स्तुती करीत असताना सर्वशक्तिमान नारायणांनी त्यांच्यासमोर पुष्कळशा वस्त्रालंकारांनी नटलेल्या अत्यंत रमणीय स्त्रिया प्रगट करून दाखविल्या. त्या तेथे भगवंतांची सेवा करीत होत्या. इंद्राच्या सेवकांनी जेव्हा लक्ष्मी समान असणाऱ्या त्या रूपवती स्त्रियांना पाहिले तेव्हा त्यांच्या दिव्य सौंदर्यासमोर त्यांचे लावण्य फिके पडले. त्या स्त्रियांच्या दिव्य सुगंधाने त्या मोहित झाल्या. मानाखाली घातलेल्या त्यांना हसल्यासारखे करून देवदेवेश म्हणाले, जी तुम्हाला अनुरूप वाटेल अशी कोणतीही एक स्त्री तुम्ही निवडून घ्या, ती तुमच्या स्वर्गलोकाचे भूषण ठरेल. ठीक आहे असे म्हणून इंद्राच्या सेवकांनी भगवंतांच्या आज्ञेचा स्वीकार करून त्यांना नमस्कार केला. नंतर श्रेष्ठ अप्सरा उर्वशीला पुढे करून ते स्वर्गलोकी गेले. तेथे जाऊन त्यांनी इंद्राला नमस्कार केला आणि सभेत देवतांच्या समक्ष नारायणांच्या सामर्थ्याचे वर्णन केले. ते ऐकून आश्चर्यचकित झालेला इंद्र भयभीत झाला. भगवान विष्णूंनी आपल्या स्वरूपापासून न ढळता जगाच्या कल्याणासाठी कलावतार धारण केले. विदेहराज, हंस, दत्तात्रेय, सनकादिक, आमचे वडील ऋषभ यांच्या रूपाने अवतीर्ण होऊन त्यांनी आत्मसाक्षात्काराच्या साधनांचा उपदेश केला आहे. त्यांनीच हयग्रीव अवतार घेऊन मधुकैटभ नावाच्या असुरांचा संहार करून त्यांनी चोरून नेलेले वेद परत आणले. प्रलयाच्या वेळी मत्स्यावतार घेऊन त्यांनी मनु, पृथ्वी आणि वनस्पतींचे रक्षण केले. तसेच वराहावतार घेऊन पृथ्वीचा रसातलातून उद्धार करतेवेळी हिरण्याक्षाचा संहार केला. कूर्मावतार धारण करून अमृतमंथनाच्या वेळी आपल्या पाठीवर मंदराचल ठेवून घेतला. त्याचप्रमाणे त्यांनी शरणागत आर्त भक्त गजेंद्राला मगरीपासून सोडविले. एकदा वालखिल्य ऋषी तपश्चर्या करता करता अत्यंत क्रुश झाले होते. ते जेव्हा कश्यप ऋषींसाठी समिधा आणीत होते तेव्हा थकून जणू समुद्रात पडावे तसे गायीच्या खुरांनी केलेल्या खड्ड्यातील पाण्यात पडले. त्यांनी स्तुती केल्यानंतर भगवंतांनी अवतार घेऊन त्यांना वर काढले. वृत्रासुराला मारले तेव्हा इंद्राला ब्रह्महत्येचा दोष लागल्यामुळे तो भिवून लपून बसला. तेव्हा भगवंतांनी त्या हत्येपासून इंद्राचे रक्षण केले. तसेच जेव्हा असुरांनी अनाथ देवांगनांना कैद केले तेव्हा सुद्धा भगवंतांनी त्यांना असुरांच्या बंदिवासातून सोडविले. भगवंतांनी सज्जनांचे रक्षण करण्यासाठी नृसिंहावतार धारण केला आणि हिरण्यकशिपूला ठार मारले. देवतांच्या रक्षणासाठी देव आणि असुर यांच्या संग्रामामध्ये त्यांनी दैत्यपतींचा वध केला. तसेच वेगवेगळ्या मन्वंतरांमध्ये आपल्या शक्तीने अनेक कलावतार धारण करून त्रिभुवनाचे रक्षण केले. पुढे वामन अवतार धारण करून त्यांनी याचकाचा बहाणा करून ही पृथ्वी दैत्यराज बलीकडून काढून घेतली व अदितीनंदन देवतांना दिली. परशुराम अवतार घेऊन त्यांनीच पृथ्वीला 21व्या क्षत्रियहीन केले. ते म्हणजे हैहय वंशाचा नाश करण्यासाठी भृगुवंशामध्ये पेटलेला अग्नी होते. त्यास भगवंतांनी रामावतारामध्ये समुद्रावर सेतू बांधून रावणासह लंका उद्ध्वस्त केली. ज्यांची कीर्ती सर्व लोकांचे पाप नष्ट करणारी आहे त्या सीतापतींचा विजय असो. राजन, अजन्मा असूनही पृथ्वीवरील भार कमी करण्यासाठी तेच भगवान यदुवंशात जन्म घेतील आणि देवताही करू शकणार नाही अशी कर्मे करतील. पुढे भगवानच बुद्धाच्या रूपाने प्रगट होतील आणि यज्ञाचा अधिकार नसणारे यज्ञ करीत असल्याचे पाहून अनेक प्रकारच्या तर्कवितर्कांनी त्यांना मोहित करतील. कलियुगाच्या शेवटी कल्की अवतार घेऊन तेच
शूद्र राजांचा वध करतील. हे विदेहराज, अनंत कीर्ती जगन्नाथाचे असे अनेक जन्म आणि कर्मे यांचे भक्तांनी वर्णन केले आहे. अध्याय 4 समाप्त. ऋषिकेशमेवागमनकाय जातं हरे ज्ञानतो विश्वसाक्षिन् क्षमस्वापराधं प्रभो क्लिन्न चित्त. श्रीकृष्णार्पणमस्तु. मी त्या आनंदमय दत्तात्रेयांना शरण जातो, जे सदैव ध्यानात मग्न असतात, औदुंबराच्या वृक्षाने सुशोभित आहेत, अनघादेवीचे प्रिय आहेत आणि सर्वव्यापी परमेश्वर आहेत. दिगंबरा दिगंबरा श्रीपादवल्लभ दिगंबरा अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री सद्गुरुनाथ महाराज की जय.